तर सर्व देवाच्या भाविक भक्तांना माझा सप्रेम नमस्कार. तर देवाच्या भाविक भक्तांना याच्यासाठी म्हटलं मी का मी स्वतः देवाला मानतो, ईश्वराला मानतो, ईश्वराचं अस्तित्व मानतो आणि जिथे कुठे देवाचं मंदिर असते तिथं नतमस्तक होतो. धर्म आणि देव ही माणसाला पापापासून परावृत्त करणारी गोष्ट आहे. माझ्या पाणी तसं कोणी मला भेटलं नाही की ज्याने देव पाहिला, तरी पण आपण देवाला मानतो, मीही मानतो, पूजा करतो. आणि मी एखाद्या विशिष्ट देवाला मानत असताना इतरांच्या धर्माबद्दल कधीही काही बोलत नाही. आदर आहे मला, प्रत्येक धर्माबद्दल आदर आहे. कारण एक सामाजिक बांधिलकी म्हणूनच नव्हे तर एक सामाजिक आणि एकंदरीत राष्ट्रीय सलोखा म्हणूनच नव्हे तर कायदेशीर तरतूदसुद्धा केलेली आहे की याच्यामुळे की समाजात शांतता नांदावी. भारताच्या संविधानातही स्पष्ट तरतूद आहे की प्रत्येकाला आपापल्या धार्मिक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य आहे, परंतु हे स्वातंत्र्य ठेवत असताना इतरांच्या धर्मात लुडबुड करू नये, बोलू नये. आज आपण शिकलेले लोक खूप पाहतो आणि ते इतरांच्या म्हणजे खास करून हिंदू धर्माच्या देवी देवतावर बोलत असतात. हिंदू धर्म हा शांतताप्रिय आहे, समजूतदार आहे, जाऊ द्या म्हणते, परंतु हे चुकीचं आहे. म्हणजे हिंदू धर्माच्या देवी देवतावर इतरांना बोलायचा काहीच हक्क नाही आहे, कारण ते हिंदू धार्मिक म्हणजे हिंदू धर्मीय पाहून घेतील ते. आणि हे बोलत असताना कधी कधी एवढे वाद निर्माण होतात की त्याच्यामुळे लोकांची मनं कायमची कलुषित होऊन जातात आणि ती व्यक्ती कायमची इथून निघून जाते, दुसरीकडे कुठेतरी राहते आणि कायमच्या लोकात वाद निर्माण होतात. तर हे एवढे उच्च शिक्षित लोक स्वतःला म्हणून घेतात. यांच्यात आणि संत गाडगेबाबामध्ये एक फरक सांगतो मी. संत गाडगेबाबांनीही देवाच्या म्हणजे दगडात देव असतो का, तो दगडातला देव तुम्हाला काही मदत करेल का, असं म्हटलेलं म्हणजे बा किती मार्मिकपणे, किती पद्धतशीरपणे लोकांच्या अंधश्रद्धेवर बोट ठेवलं, प्रबोधन केलं आणि आजपर्यंत कुणी संत गाडगेबाबावर टीका केलेली दिसत नाही. निरक्षर गाडगेबाबा, शाळेत गेलेच नाही गाडगेबाबा. म्हणजे गाडगेबाबांना किती ज्ञान होतं लोकांच्या श्रद्धे म्हणजे लोकांवर जर त्यांचं प्रबोधन जर करत असेल तर त्यांना विश्वासात घ्यावं लागतं, त्यांच्या मनाला कुठलंही दुखवता येत नाही, अन्यथा ते लोक आपलं ऐकत नाही, आपल्यापासून दूर जातात. तर ही गोष्ट गाडगेबाबांची गोष्ट आजच्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी घेण्यालायक आहे, त्यांच्यापासून शिकण्यालायक आहे.